नमस्कार मित्रांनो, माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आपण आपलं आयुष्य जगत असताना ह्या आयुष्यामध्ये आपल्याला अनेक अनुभव आलेले असतात आणि ह्या अनुभवाच्या बोल घेऊन किंवा अनुभव घेऊन आपण पुढील आयुष्य सुखकर करण्याचा मार्ग शोधायचा असतो किंवा दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला मार्गदर्शन करून चांगल्या मार्गानं कसं चार पावलं पुढं चालता येईल किंवा आयुष्य कसं सुंदर बनवता येईल ह्या पद्धतीनं आपण चालण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मित्रांनो, पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण काय करतो, एखादी गोष्ट आपल्या आयुष्यामध्ये जर चुकीच्या पद्धतीनं घडत असेल तर त्या गोष्टीची आपण काळजी करत बसतो. इतकी काळजी करत बसतो की ती गोष्ट करायची राहून जात असते. तर जीवनामध्ये फार महत्त्वाची गोष्ट कशी असेल तर मित्रांनो, कोणत्याही गोष्टीची जास्त काळजी करू नका. गोष्ट करायच्या आधी त्याचा विचार करा आणि एकदा जर तुम्ही ती गोष्ट केलीसा तर त्याची काळजी करत बसू नकोसा. तर फार महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही कामाला लागा. एखादं तुम्ही जर प्लॅन कुठला करणारा असाल तर नुसतं तिची काळजी करत बसणं गरजेचं नाही. तो प्लॅन हाती घ्या, डायरेक्ट अंमलात आणण्याचा प्रयत्न करा, कामाला लागा. तरच ती गोष्ट तुमच्या सक्सेसच्या म्हणजे यशस्वीपणाच्या जवळ येऊ शकते. त्यानंतर दुसरी जीवनातली फार महत्त्वाची गोष्ट कशी असेल तर आपण काय करतो बघा, अनेक वेळा आपल्याला असा अनुभव आलेला असतो की आज करू, उद्या करू, परवा करू म्हणता म्हणता हे आपलं जे छोटंसं आयुष्य आहे कधी वेळ गेलेला आपल्या जीवनातला समजून येत नाही आणि जी गोष्ट आपणला जी करायची असते ती राहून जात असते. त्यामुळं आज करू, उद्या करू म्हणता म्हणता आयुष्य संपवण्यापेक्षा ती गोष्ट तुम्ही आत्ताच्या आत्ता, आजच्या आज किंवा आत्ताच्या आत्ता तुम्ही जर हातात घेतलीसा तर ती गोष्ट तुम्ही कधी संपवून गेला आणि कधी प्रगतीपथावर चढला हे सुद्धा आपल्या मित्रांनो लक्षात येत नाही. त्यामुळं कोणतीही गोष्ट काळजी करण्यापेक्षा कामाला लागून हातात जर घेतलीसा तर ती लगत कधी संपून जाईल हे सुद्धा मित्रांनो समजून येत नाही. त्यामुळं आयुष्यामध्ये असे काही अनुभव आपल्या पाठीशी आपण राखून ठेवले पाहिजेत की ते अनुभव आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्याचा अनुभव जीवनामध्ये आला पाहिजे. त्याचबरोबर नंतरचा प्रश्न आपला मित्रांनो असा होतो की तुमच्याकडं जी तुमच्या आयुष्यात आलेली चांगली माणसं आहेत, जी तुम्हाला चांगला सल्ला देतात, जे तुमच्या भवितव्याचं सांगत असतात, जे रागीट बोलून तुम्हाला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असतात. पण काही माणसं रागीट असतात, तोंडावर बोलणार असतात, त्यामुळे आपल्याला काही गोष्टींचा राग येत असतो. पण मित्रांनो, तुम्ही जीवन तुमचं जगत असताना अवतीभोवतीला अनेक प्रकारची माणसं असतात. स्वार्थी असतात, लोभी असतात, तुमच्याकडे काम जोपर्यंत होते तोवर तुमच्याशी गोड बोलणारी माणसं असतात. ह्या माणसांना तुम्ही जास्तीत जास्त ओळखण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि जी तुमची चांगली माणसं आहेत, तुम्हाला त्यापासून प्रगती तुमची होणार आहे, अशी माणसं तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जपून ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तरच अशा माणसामुळं आपली जास्तीत जास्त मित्रांनो प्रगती होणार आहे. काय होतं आहे, आपणला जी माणसं आपली चांगली सांगतात त्या माणसांचा कधीकधी आपल्याला राग येत असतो आणि आपण कधीही विचार करत नाही, अशा माणसाला आपण विनाकारण तोडत असतो. पण मित्रांनो, चांगली माणसं जपायला सुद्धा फार वेळ लागत असतो, पण ही माणसं आपण जास्तीत जास्त मित्रांनो जपून ठेवली पाहिजे. काय होते माहिती आहे काय, अशी माणसं जपत असताना एखादी व्यक्ती काय करते, तुमची टेस्ट घेण्याचे प्रयत्न करते किंवा तुम्ही कोणत्या स्वभावाची व्यक्ती आहे हे समजून घेण्याची प्रयत्न करत असते. काय करते, एखादी व्यक्ती तुम्हाला चुकीच्या पद्धतीनं ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करते, चुकीच्या पद्धतीनं तुमच्याशी वागण्याचा प्रयत्न करत असते, तुमचा सातत्यानं अपमान करण्याचा प्रयत्न करत असते. काही ठिकाणी जर तुम्ही बसलेला असाल तर चार चौघामध्ये एखादी व्यक्ती तुम्हाला खालच्या दर्जाचा दाखवण्यासाठी किंवा तुझा अपमान करण्यासाठी चुकीच्या पद्धतीनं तुम्हाला बोलण्याचा प्रयत्न किंवा त्याचं बोलण्याचं टोनिंग असतं. तर मित्रांनो, काय होते, अशा वेळी तुम्हाला जशास तसं उत्तर द्यायला सुद्धा जमलं पाहिजे. कारण काय होतं आहे बघा, तुम्ही जर जाऊन ते तिकडं सोडूया की कायच्याशी नादाला लागायचं अशा पद्धतीनं जर तुमचं वागणूक असेल तर मित्रांनो तुम्हाला त्याची सवय होते आणि लोक जशी तुमच्याशी बोलतात तुम्हाला तसं समजून घेऊन तुम्ही वागण्याचा प्रयत्न करत असताय. पण लोक हीच तुम्हाला उद्या चार चौघात म्हणताना 40 जणात ही सुद्धा नावं ठेवायला कमी जास्त बघत नाहीत. त्यामुळं मित्रांनो, आपण आपलं आयुष्य जशास तसं जास्तीत जास्त जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चांगल्याला चांगलं म्हणता आलं पाहिजे आणि वाईटला वाईट म्हणता पाहिजे. अशा पद्धतीनं जर तुम्ही समाजाशी वागला तरच तुम्हाला ती व्यक्ती चांगलं म्हणणार आहे. अन्यथा तुम्ही काहीही खपवून घेताय म्हणून काहीही तुमच्याशी बोलू शकतात. त्यामुळं
जीवनामध्ये अशा काही गोष्टी आपण फार पाळणं गरजेचं आहे. काय होते, आपण आपलं हे आयुष्य जगत असताना सगळ्यांनाच खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. मग अनेक प्रकारची लोक आपल्या अवतीभोवती येत असतात, अनेक संघर्षातनं लोक आपल्याला भेटलेले असतात, अनेक अनुभवातनं भेटलेले असतात, अनेक व्यवसायातून भेटलेले असतात, अनेक प्रकारची लोक आपल्या जीवनामध्ये येत असतात. आणि आपण काय करत असतो, आपण आपलं जीवन जगण्याचं सोडून अशा लोकांना प्रत्येक वेळी खुश ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. एखादी व्यक्ती जर एखाद्या ऑफिसमध्ये काम करत असेल तर बॉसची मर्जी सांभाळण्यासाठी, सहकाऱ्यांची मर्जी सांभाळण्यासाठी, घरातल्यांची मर्जी सांभाळण्यासाठी, समाजातील लोकांची मर्जी सांभाळण्यासाठी आपण प्रत्येक व्यक्तीला, प्रत्येक क्षणाला आपण आपलं मन मारून प्रत्येकाला सांभाळण्याचा प्रयत्न करत असतो, सगळ्यांशी गोड बोलण्याचा प्रयत्न करत असतो. आणि त्यावेळी आपला अहंकार कुठंतरी दुखावला जात असतो आणि आपण आपलं आयुष्य बाजूला ठेवतो आणि दुसऱ्यांना सुखी, समाधानी, समृद्धी ठेवण्याच्या प्रयत्नामध्ये आपण आपलं आयुष्य हरवून बसलेलं असतो. तर मित्रांनो, जीवन जगत असताना फार महत्त्वाची गोष्ट आहे, चुकीला चूक म्हणा शिका, बरोबरला बरोबर म्हणा शिका. तुम्ही तुमचा स्वाभिमान कुठंही घाण ठेवण्याची काही गरज नाही. जे बरोबर आहे ते बरोबर आहे, जे चूक आहे ते चूक आहे. अशा पद्धतीनं आपण आपलं जीवनाचा जर मार्ग पकडला तर आपल्या जीवनामध्ये जास्तीत जास्त चांगल्याप्रमाणे आपण सक्सेस आणि यशस्वीरित्या जगू शकत असतो. अशा पद्धतीनं जर आपण आपलं आयुष्य हे घालवत असताना काही गोष्टी जर तारतम्य आपण पाळलं तर खऱ्या अर्थानं आपला जीवनाचा मार्ग सुकर होण्यास फार वेळ लागत नाही. मित्रांनो, माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.